श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7 ते 9. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जया जगकर्णा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वस्य सेवा नित्य करती, जाणून यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्रासी, वेतन देऊनी ठेविले. त्या समय मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषान वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती. त्यासी या नावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी, बुवासी शेवटी आणिले. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी ती. करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत, राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती, कितेक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामीसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्यान होय निर्धार. ऐसे ऐकुनी सत्वर, यतिराज हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती. पाहुनी येशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणू. हा तो वेडा संन्यासी, बुरळ पडली लोकासी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथुनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हसत तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामींसी तुच्छ मानिती. नित्यानियम सारोनी, ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारिशी दोघे जण, तेही निद्रस्त झाले. निद्रा लागली बुवासी, लोटली या काही निशी. एक स्वप्न तयासी, चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरी रुचिक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडूनी उठले लवकरी. बोबडी पडली वेखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयासी. त्यांनी धरोनी बुवासी, सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत, तयासी सांगती समर्थ. म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामी पाशी. पुसता मागील प्रश्नांसी, खदा खदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार. होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे. तरी स्वप्नी देखोनी, वृश्चिकासी काय म्हणोनी. भ्यालासी जरी वृथा भय मानितोसी. मग ब्रह्मपद तदाकार जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट हातानेची. बुवाप्रंती पटली खून, धरिले तात्काळ स्वामी चरण. प्रेमासुनी भरले नयन, कंठ झाला सदादित. तया समया पासोनी, भक्ती जडली स्वामींचरणी. अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुत भाविक भक्त. सप्तमोऽध्याय गूढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा, अनंत देशानंता. राजे निजाम सरकार, त्याचे पदरी दप्तरदार. राजे राय बहादर, शंकरराव नामक. 6 लक्षाची जहागीर, त्याप्रती
सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही गमती असेना. परिपूर्व कर्मागाध, तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले ज्ञानावित, परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून, चैन्य पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन, गोडन लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास, सुखोपभोग कैचा त्यास. निद्रा नाही जे रात्रंदिस, चिंता नळे पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैशीच ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी. कृष्ण वर्णाला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र, दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एकी रात्री तयास, स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेच राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी, मनासी विचारून शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करोनी, पूजा द्रव्ये घेऊनी. अर्पावया समर्थ चरणी, जाती अतित्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसुत प्रेमळ भक्त, अष्टमाध्याय गोडहा. श्री स्वामी चरणाविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमाध्याय श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरोनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक, शूद्र आणि अनामिक. पारसी यवन भाविक, दर्शन येती धावनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात, शंकराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सगळीक, तिच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणून, विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी, द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण, आनंदले तियेचे मन. म्हणे मी तुके करीन, 2 सहस्र रुपये घाल की. ते म्हणती बाईसी, इतके कार्य जरी करीसी. तरी 10 सहस्र रुपयांसी, देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी. तरी उदक घेऊन करी, संकल्प आपण सोडावा. शंकराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थुनिया स्वामींप्रती, कार्य आपुले करीन. बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून, ब्रह्मसंबंध पिडितो. तरी आता कृपा करोनी, मुक्त करावे व्याधीपासोनी. ऐसे एकता वरदानी, समर्थ तेथून उठले. यवन स्मशान भूमीत, आले येते राज त्वरित. एका नूतन खाचेत, निजले छाटी टाकोनी. सेवकरी शंकरावासी, म्हणती लीला करुनी येशी. चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. शंकराव तया दिवशी, खाना दिदला फकीरासी. आणि शेख नूर दर्ग्यासी,
एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित. बारक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणची. प्रकृतीसे आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंध सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शनाले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराजा आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिताती. सर्वानुमते तेथेची मठ बांधला चुने गच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसुत भाविक भक्त 9वा अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.